शेवई उपमा बनवण्यासाठी आधी शेवया घेऊन व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत। बारीक गॅसवरती व्यवस्थित आपले शेवई भाजून झालेले आहेत। उपमा बनवण्यासाठी कढईमध्ये तेल घेतलेले आहे। तेल गरम झाल्यावरती मोहरी ऍड केली। मोहरी व्यवस्थित तडतडली की त्याच्यामध्ये जिरे तडतडून झाले की त्याच्यामध्ये कढीपत्ता, शेंगदाणे व्यवस्थित फ्राय करू। सर्व व्यवस्थित फ्राय झालेलं आहे। आता त्याच्यात कांदा ऍड करू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे। त्याच्यामध्ये हळदी पावडर, 1 चमचा लाल तिखट टाकते आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपले मसाले फ्राय झालेले आहेत। याच्यामध्ये भाजलेली शेवई ऍड करून मिक्स करून घेऊया। त्याच्यात मीठ टाकून पुन्हा थोडेसे मिक्स करूया। मिक्स झाल्यानंतर आता याच्यामध्ये गरम पाणी ऍड करूया। आणि ह्याला 1 मिनिट आपण शिजेपर्यंत झाकण ठेवून देऊया। चला तर आपण आपला उपमा चेक करूया। पाणी व्यवस्थित शिजलेले आहे, बघूया। पाहू शकता तुम्ही आपला शेवई व्यवस्थित शिजलेले आहे। आपला उपमा रेडी आहे। झटपट असा शेवईचा उपमा रेडी आहे।